मी एक छोटीशी गोष्ट सांगते आहे. थोडंसं कॉम्प्लिकेटेड वाटेल, पण तुम्ही मन लावून ऐका, तुम्हाला लक्षात येईल नक्कीच. कधी कधी ना आपल्याला असं वाटतं की आपण ज्या सिच्युएशनमध्ये आहोत तिथेच आपण अडकून पडलो आहे, पण खरं तर ते कधीच नसतं. त्या सिच्युएशनमधून बाहेर पडण्याचा ऑप्शन नेहमी अवेलेबल असतो. आणि आज मला अगदी छोट्याशा गोष्टीवरून हे जाणवलं. मी माझ्या बिल्डिंगमध्ये 10th फ्लोअरवरती राहते आणि रोजप्रमाणे मी लिफ्टसाठी थांबले होते. आणि लिफ्टच्या दोन्ही बाजूला आमच्या कचऱ्याचे डबे आहेत आणि आज कदाचित त्या काकांना उशीर झाला असेल, तर कचऱ्याचे डबे साफ नव्हते झाले आणि तिथे खूप स्मेल येत होता. मी आधी थोडा वेळ विचार केला की ठीक आहे, थांबते थोडा वेळ, लिफ्ट येईल मग लगेच जाते. पण मग मला जाणवलं की यार माझ्याकडे दुसरं ऑप्शन पण आहे की मी 10 माळे खाली चालत जाते आणि लवकर जाते, मला कामाला उशीर होतो आहे. आणि मग मी तिथून चालत खाली जायचं ठरवलं. आणि तेव्हा मला एक गोष्ट खूप डीपली जाणवली की कसं असतं ना, आपण आयुष्यामध्ये असंच करतो ना. एखादी गोष्ट आपल्याला त्रास देत असते, एखादं नातं म्हणा, एखादी जागा, एखादी सिच्युएशन, पण तरी आपण काय करतो, तिथेच राहतो. ठीक आहे, तुम्ही प्रयत्न करता त्या सिच्युएशनला सांभाळण्याचा, हँडल करण्याचा आणि त्याला बेटर करण्याचा, पण नेहमी ही गोष्ट लक्षात ठेवा की तुमच्याकडे दुसरा ऑप्शन देखील असतो. काय असतो, फक्त आपण स्वतःला काय केलेलं असतं की त्या एका गोष्टीमध्ये आपण मेंटली कैद करून ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला तो दुसरा ऑप्शन कधी दिसतच नाही. त्या लिफ्टजवळ मी काही कायमची अडकलेली नव्हते. मी फक्त असं समजत होते की लिफ्ट येईल तेव्हा मी लिफ्टनी जाणार, 10 फ्लोअर मी कसं जाऊ असा विचार मी केलेला. आणि आयुष्यातही खूप वेळा अशीच परिस्थिती येते आणि आपण असं समजतो की मी या परिस्थितीत अडकलेली आहे, पण तसं कधीच नसतं. आपण फक्त त्या भीतीमध्ये अडकलेले असतो. म्हणून कधी कधी काय होतं की तिथेच उभं राहून त्रास सहन करण्यापेक्षा एक पाऊल बाहेर पडणं हे जास्त गरजेचं असतं. कारण प्रत्येक गोष्टीला नेहमी दुसरी बाजू असते, दुसरा रस्ता असतो आणि बाहेर पडण्याचा एक चान्स देखील नेहमी दिलेला असतो. तर तुम्ही फक्त विचार करा तुम्ही कोणत्या सिच्युएशनमध्ये आहात. तर जर गोष्टी बेटर होत असतील तर वेल अँड गुड, नसेल होत असतील तर तुमच्याकडे सेकंड ऑप्शन हा नेहमी अवेलेबल असतो. फक्त तुम्हाला विचार करणं गरजेचं आहे आणि तिथून एक पाऊल बाहेर पडणं गरजेचं आहे. आय होप की तुम्हाला हे कळलं. ठीक आहे, थँक्यू.